स्वरधादी च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये. नमो सुचिमन, नमो सच. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी विरचित मरणकंडिकाजी या ग्रंथाचं स्वाध्याय चालू आहे. आणि या ग्रंथाचा स्वाध्याय चालू असताना आचार्य भगवंतांनी काल लोच प्रकरणामध्ये 94 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून सांगितलं होतं सगळं. ती त्यांना द्या तुम्ही, ती त्यांना घावलं तुम्ही श्लोक म्हणा म्हणजे ओळखते. आणि आज परत आणि शरीराचे ममत्व कसं त्याग करायचं ह्याच्या गाथेच्या माध्यमातून 95 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून सांगणार आहेत. पहिला गाथा कंठस्थ करूया, मग काय सांगितलं ते पाहूया. नस्कंद कुटनं वासं माल्यं धूपविलेपनं काराभ्यां मलनं चूर्णं चरणाभ्यां च मर्दनम. आचार्य भगवान इथं काय म्हणलं आहे? कंदों को दृढ़ बनाने हेतु उन्हें कुटना, मुख को सुवासित करने हेतु जातिफल आदि का प्रयोग, पुष्प रत्न मोती एवं स्वर्ण की माला, काला गुरु आदि धूप, सुगंधित पदार्थ का विलेपन, हाथों से शरीर की मालिश करना एवं पैरों से मर्दन आदि करना इत्यादि कार्य ब्रह्मचर्य व्रत में तत्पर साधु कदापि नहीं करते हे. काय म्हणतात बघा. खांद्यांना दृढ करायसाठी कुटणे म्हणजे त्याचा व्यायाम करणे, मुखला सुवासित करण्यासाठी वेगवेगळ्या फळाचं चूर्णाचं वापर करणे आदी प्रयोग करणे, किंवा पुष्प रत्न मोती एवं सुवर्ण की माला, काला गुरु आदि धूप, सुगंधित पदार्थ का विलेपन, हाथों से शरीर की मालिश करना एवं पैरों से मर्दन करना म्हणजे हातानं नाही शरीराची मालिश करणे आणि पायाचं सुद्धा मर्दन करणे, हे सगळं ब्रह्मचर्य व्रतामध्ये तत्पर असणारे साधू पीक कदापि करत नाहीत. याच्यामुळे ब्रह्मचर्यामध्ये दोष येतो असं म्हणाले आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, इथं बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित रूपानं आचार्य भगवंतांनी सांगितल्यात की या गोष्टीमुळं शरीराचं ममत्व त्याग होतं आहे म्हणून सांगायला. शरीराचं ममत्व त्याग करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सांगायल्यात. आणि म्हणून कालच्या प्रकरणामध्ये सांगितलं होतं की दाताचं, बाकीच्या गोष्टी, डोळ्याचं, होटाचं, कानाचं, नखाचं किंवा शरीराचं संस्कार करायचं नाही हे सांगितलं होतं. त्याच्याच हेतून नाही हे सांगितलं की या कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत, कारण की हे दृढ व्हायला पाहिजे, मुख सुवासित राहायला पाहिजे किंवा चांगलं राहायला पाहिजे किंवा याच पाहिजे. आता हिने पुष्परत्न मोती आणि सुवर्ण याच्या माला सांगितल्यात किंवा कालागुरू आदी धूप सुगंधित पदार्थांचं विलेपन करणे हे सगळं सांगितलं आहे की अशा पद्धतीने करणे. परंतु जरी समजा असल्या कुठल्या माला असेल आणि त्यावर जर तुमचा मोह नसेल तरी काय बाधा नाही, मोह असेल तर बाधा येतोय, ही गोष्ट महत्त्वाची आहे. हां, किंवा सुगंधित धूप पदार्थ ही लावणे, धूप एकापेक्षेनं जरी ब्रह्मचर्याने बाकीच्याने लावल्या तरी काय बाधा नाही. परंतु तुम्ही नाही त्या गोष्टीचं विकल्प करायचं नाही, ह्या गोष्टी सांगितल्यात. असं जरी सांगितलं असेल आपण कुठल्या गोष्टी होईलच असं काही नाही. असं कसं बऱ्याच जणांचं काय हे गोष्टींचं का नाही एक कुणी तर दिलेलं आहे आणि ते आम्ही घालवलो आहे, असं काही मोह होणारच आहे असं काही नाही त्याचा बा. सगळ्यांचं राहील असं काही नाही. कायांचं बघा दिले समताबाई ठेवले, दिले घालायचं आणि सोडून ठेवायचं. आता माता होय ठेवतात तेच की, त्यांचे समताबाबा असले तर ठीक आहे, नसल्या तर मग ते दोषास्पद आहे. कुठल्या अपेक्षेनं त्याचं काय नुसतं आपल्याला जप करायलाच फायदा. हां बरोबर आहे या अपेक्षा. परंतु सगळ्यांचंच वापरलं चालतंय का नाही? चालतंय की त्याला आता नाही, बरेच सांगितले नाही इथं नाही म्हणून सांगितलं एका अपेक्षेनं. कारण दिगंबर मुनी महाराजांनी चांदीची जपमाळ ठेवली घातक आहे, कुठे गेलं तर जाईल कोणतरी नेईल म्हणून हे होते. परंतु त्यावर ममत्व नसेल, आता श्रावकांनी दिलेलं आहे किंवा कुणीतरी दिलेलं आहे त्याच्यावर ममत्व नसेल, नुसता जाप मायासाठी यूज करत असेल तर काय विकल्प नाही त्याचा.
जर आता समजा ठेवलाय आणि तो काडगीला गेला इकडं आहारला गेलाय त्यावेळी विकल्प झाले की कोण नेल काय काय विकल्प झाले तर मग घोर आहे ते दोष आहे. विकल्प नसला तर काही दोषास्पद नाही असं काय असलं कोण नेलं सगळं उघडीच आहे खोली काय करणार आहेत करून. सोडली म्हणून आता पुढच्या गाथेत आणि परत तेच पुष्ट करल्यात शरीराचं ममत्व कसं पद्धती ध्यान करत. 96 नंबरची गाथा. या वृक्षालोच बिभत्सा सर्वांगीन मलातनो सारक्ष ब्रह्मचर्यस्य प्ररूढनक लोमिका. आचार्य बघून काय म्हणतात. वृक्ष लोच करने से विभत्स वृक्ष लोच करने से विभत्स संपूर्ण शरीर मल से लिप्त तथा बड़े हुए नख एवं रोम से युक्त शरीर ही ब्रह्मचर्य की रक्षा है. शरीर वृक्ष ठेवायचं तेल मर्दन करून त्याला मऊ करायचं नाही. लोच केल्यानंतर विभत्स म्हणजे नाही कसं बी पुढं मागं केस निघतात ना ते तसंच ठेवायचं. शरीरावर मळ जे लिप्त आहे तसंच ठेवायचं. नख वाढलेले असेल तसेच ठेवायचं. असे किंवा केसानं युक्त जे शरीर आहे ते ब्रह्मचर्याची रक्षा करते. ह्याचे कुठल्याही प्रकारचे संस्कार केले तर ब्रह्मचर्याचं घातक आहे ते. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे या गोष्टी करायच्या नाही. म्हणून केलं की मग ब्रह्मचर्य किंवा नाश होण्याचा प्रयत्न आहे किंवा ज्यावेळी तुम्ही झोपेत असताय त्यावेळी नाही ब्रह्मचर्याचा नाश होऊ शकतो आहे. त्या संस्काराचा परिणाम असा बी होऊ शकतो. भरपूर आहे की मौन दीक्षा घेण्यापासून राहिलं तरी अतिशय फायदा आहे. काय बाधा नाही. साधनाच आहे ती मौनची साधना. आता अपूर सागर सुपार सागर ही 12 वर्ष 10 वर्ष अक्षय सागर 10 वर्ष संघात मौनच होते. दीक्षा झाल्या. स्वाध्यायच कर नियम सागर 14 वर्ष. अशी बरेच महाराज आहेत की नाही आपली साधना दीक्षा झाल्यानंतर साधना करत होते. आम्ही बी 2 वर्ष स्वाध्यायामध्ये होतो. जास्त संपर्क कुणाचा नाही. श्रवणबेगमध्ये जेवढं स्वाध्याय करता येईल तेवढं करायचं. श्रवणबेगमध्ये मिळत होतं तेवढं. कोण होय बरोबर करू शकतो सोडा तशा गोष्टी. परंतु सगळ्यांचं शारीरिक परिस्थिती तशी असेल असं नाही ना. जर शारीरिक परिस्थिती बिघडत असेल तर वेगळी परिस्थिती असेल तर नाही त्या गोष्टी काही महाराजांना मग करून घेणं आवश्यक आहे. अडचणी सोडून घेतलं तरी असं नियम घ्यायचं नाही हो. त्यांची ती क्रियाच आहे. नियम घेऊ शकत नाही. त्यांची क्रियाच आहे ती की या गोष्टी. आता कायांचं काही वेळा संकल्प असतो मी की एवढ्या वर्ष मी हे करून घेणार नाही. मी अमुक या गोष्टीपर्यंत करून घेणार नाही असं संकल्प आहे. मी व्यायलक असताना 2 वर्ष पाहिलं तसं होय एवढा मळ साठलेला असं संकल्प काय आपल्या ह्या गोष्टी काय असेल त्यानुसार आपण चारित्र करत जायचं आहे. आपली भावना या गोष्टी आहेत महत्त्वाच्या. या प्रकारे विसृष्ट देहता गुण का प्रकरण पूर्ण व्हा. आणि जे विसृष्ट देहता जे या गुणांचं प्रकरण होतं ते पूर्ण झालेलं आहे. एक काय सुरू करूया. आता पुढच्या प्रकरणामध्ये आचार्य भगवान पिच्ची ग्रहण आवश्यक है म्हणजे पिंची घेणे आवश्यक आहे हे प्रकरण सांगायला. पहिल्या गाथाखंडाचं करायचं मग काय सांगितले बघूया. 2 गाथेच्या माध्यमातून 97 आणि 98 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून सांगणार आहेत की काय सांगितले. आसने शयने स्थाने गमने मोक्षने ग्रहे आमर्शन परामर्श प्रसारा कुंचना दिशो स्वपक्षे चिन्नमालंब्यम साधुना प्रतिलेखनम विश्वास संयमाधारम साधु लिंग समर्थनम. आचार्य भगवान इथं काय म्हणलात. आसन में शयन में स्थान में गमन में वस्तु रखने में ग्रहण करने में शरीर स्पर्श में परामर्श में अंगोपांग प्रसारने अर्थात फैलाने में और संकोच करने में पिंची से परिमार्जन करना चाहिए. काय सांगते इथं 97 नंबरच्या गाथेमध्ये सांगतात आसन म्हणजे बसण्याची व्यवस्था जिथं असते ती
शयन म्हणजे झोपण्याची व्यवस्था, स्थान ज्या ठिकाणी आम्ही बसतोय ते स्थान, गमन करत असताना, वस्तू ठेवण्यामध्ये, ग्रहण करण्यामध्ये, परत शरीराचा स्पर्श म्हणजे शरीराचा स्पर्श कुठल्या अपेक्षेने सांगितले, सावलीतून उन्हात चाललो असलो तर परिमार्जन करून जायचं आहे आणि उन्हातून सावलीत असेल तर परिमार्जन करायचं आहे. म्हणजे येताना नुसतं एकदा शरीरानं एकदा फिरवून घ्यायचं, कारण ते उन्हातले जीव थंड ह्या सावलीमध्ये की नाही जिवंत राहत नाहीत आणि सावलीतले जीव उन्हात जिवंत राहत नाही, त्या जीवांच्या रक्षणासाठी ही गोष्ट सांगितली. म्हणजे मग ते शरीर स्पर्शमध्ये, परामर्श आणि अंगोपांग प्रसारण्यामध्ये म्हणजे पाय तेन पसरायचं असेल किंवा फैलवायचे असेल, हात तेन फैलवायचे असेल त्यावेळी परिमार्जन करून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. परत संकोच करण्यामध्ये, आत घेण्यामध्ये पाय, आता इथनं पाय घेणार आहे किंवा बारकं करणार आहे त्यावेळी तिथनं परिमार्जन करूनच मग बसायचं. आणि तर ह्या गोष्टीमध्ये पिंचीनं परिमार्जन केलं पाहिजे म्हणून सांगितलं आहे. मग दुसऱ्या 98 नंबरच्या गाथ्यात काय सांगतात, स्वपक्ष में अर्थात अपनी प्रतिज्ञा में पिंची चिन्ह स्वरूप है, साधु द्वारा पूर्व कथित स्थानों पर प्रतिलेखन होना चाहिए. यह पिंची दिगंबर निर्ग्रंथ मुद्रा की समर्थक है, मनुष्य को विश्वास कराने वाले है और संयम का आधार है. काय सांगितले बघा, स्वपक्ष म्हणजे स्वतःचा पक्ष, अर्थात आपली जी प्रतिज्ञा आहे त्या प्रतिज्ञाचं नाही पिंची चिन्ह स्वरूप आहे. म्हणजे कशाची, मी दीक्षेची प्रतिज्ञा करतोय, मोक्ष मार्गाची प्रतिज्ञा करतोय, याच्यामध्ये चिन्ह रूपामध्ये काय आहे तर पिंची आहे. आणि साधूंच्या द्वारे जे पहिला आत्ता जे सांगितलेले सगळे स्थानं आहेत त्याचं प्रतिलेखन व्हायलाच पाहिजे. प्रतिलेखन म्हणजे मार्जन करणे, हे व्हायलाच पाहिजे. आसन करताना, शयन करताना, स्थानामे गमन करताना, वस्तू ठेवताना, ग्रहण करताना, शरीराचा स्पर्श करताना, प्रवेश करताना, अंगोपांग पसारताना किंवा संकोच करताना पिंची मार्जन व्हायलाच पाहिजे हे सांगितलं आहे. यह पिंची दिगंबर निर्ग्रंथ मुद्रा की समर्थक है. आणि ही पिंची दिगंबर निर्ग्रंथ जी मुद्रा आहे त्याची समर्थक आहे. मनुष्य को विश्वास करने वाली है और संयम का आधार है. मनुष्यांना विश्वास करणारे आहे, कारण की ही पिंची हातात असली की मनुष्याला विश्वास काय होते, हे दिगंबर किंवा साधू आहेत, मग माताजी असून देत, महाराज असून दे, हे साधू आहेत हे कळते. आणि संयमाचा आधार आहे, कारण की पिंची ही संयमाचा आधार आहे. का, कारण की अनंत जीवांचं रक्षण करणार आहे, ती मार्जन करत असतं, रक्षण करत असतं नाही जीवांचं. म्हणून ही पिंची असते ते 5 लक्षणवाले असत्या, 5 लक्षणवाले. हे दोहा मीच लिहिला आहे, हा दोहा मी लिहिलेला आहे. 5 लक्षणवाले काय, सुंदरम वा कोमलम वा हलकीम वा न धूलम न ओलीम पंचैती पिंची लक्षणम. ती सुंदर आहे, हलकी आहे, कोमल आहे आणि न धूळ ग्रहण करत नाही आणि न पाणी ग्रहण करत नाही. ह्या 5 लक्षणवाली ही पिंची आहे म्हणून हेच वापरले जाते. ही गोष्ट महत्त्वाची आहे. हां, आणि जीवरक्षण तर एवढं आहे कारण त्याचं काय माहिती आहे, कोमल एवढे आहे, सूक्ष्म जीवांचं सुद्धा का नाही रक्षण होतं. आता समजा तुमच्या डोळ्यात जरी काय गेलं, तुम्ही कापडनं कशानं काढला तरी डोळ्याला इजा होत्यात, पण त्याचा एक पीस घेऊन नुसतं असं काढला तर आपोआप निघते, काय त्रास होत नाही. एवढं कोमल आहे ते, म्हणून त्याला कोमल म्हणले. हलकी बी आहे, सुंदर तर आहे दिसायला, आणि न धूळ ग्रहण करत नाही. धूळ जरी ग्रहण केले, झाडले की धूळ जाते, आणि ओली जरी झाली तर लगे वाळत्या आपोआप. हिंसा होत नाही, कारण की ते का नाही मोरांना त्यावेळी त्याग करायला लागते ते पीस, त्यामुळं त्याचा काय प्रश्न नाही. आता पुढे प्रश्न करतात, स्वपक्ष का क्या अभिप्राय आहे. तर स्वपक्ष एक शब्द ठेवला आहे, स्वपक्षाची प्रतिज्ञा करतो म्हणून. त्याचा अर्थ काय आहे, अभिप्राय काय आहे. स्वपक्ष अर्थात मैं सब जीवों पर दया करूंगा. स्वपक्ष याचा अर्थ काय आहे, मी सगळ्या जीवांच्यावर दया करतो, जगातले जेवढे जीव आहेत त्या सगळ्यांच्यावर दया करतो. ऐसे मुनिराज द्वारा की हुई प्रतिज्ञा, अशी मुनिरांच्या द्वारे केलेली प्रतिज्ञा, यह पिंची उस प्रतिज्ञा का चिन्ह अर्थात प्रमाण है. आणि त्या प्रतिज्ञेची ही पिंची काय आहे, चिन्ह किंवा त्याचं प्रमाण आहे म्हणून सांगितलं आहे. अर्थात यह अभय प्रदान का प्रतीक है. ही अभयदानाचं प्रतीक आहे, दुसऱ्या जीवांना अभयदान देते ना, वाचवते, म्हणून अभयदानाचं प्रतीक आहे. यह पिंची सर्व मनुष्य में विश्वास उत्पन्न कराता है कि जब यह साधु अतिसूक्ष्म कीट आदि जीवों की रक्षा के लिए पिंची लिए हुए हैं, तब हमारे जैसे बड़े बड़े जीवों को बाधा कैसे पहुंचाएगा इत्यादी. म्हणजे ही का नाही विश्वासाला उत्पन्न करते, सगळ्या मनुष्यांच्या मध्ये विश्वासाला काय उत्पन्न करते, या पिंचीच्या माध्यमातून हे साधू अतिसूक्ष्म जीवांचं का नाही हे रक्षा करायल्यात.
मग मोठ्या आपल्या जीवांना काय बाधा पोचवणार आहेत हे साधू? त्यामुळे विश्वासच पात्र ठरते ना साधू. त्यामुळे साधूंच्या जवळ येतात, कुठलीही भीती वाटत नाही, काही गोष्टी होत नाहीत. ह्यासाठी हे मूळ कारण काय असेल तर काय आहे? पिंची आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे म्हणून सांगितलं आहे. आता इथं पुढे सांगायला 5 गुणयुक्त पिंची ग्रहण करण्याची आहे. आणि आलं बघा, 5 गुण असणारी पिंची ग्रहण करायला पाहिजे. तर काय म्हणतात बघूया. लघ्वस्वेद रजोग्राही सुकुमार मृदोदितम इति पंचगुणम योग्यम ग्रहितम प्रतिलेखनम. आचार्य बघून इथं काय म्हणतात, जो लघुत्व अर्थात हलकी है, असेदत्व अर्थात पसीना पानी ग्रहण नहीं करती है, रजो अग्रहणम अर्थात धूली आदि को ग्रहण नहीं करती, सुकुमार अर्थात नाजुक अंग वाली है, कोमल अर्थात सुंदर और मनोहर है. इस प्रकार इन 5 गुण युक्त मयूरपंख की पिंची ग्रहण करणे योग्य है. म्हणजे काय सांगितले, मी जे सांगितले तेच. हलके आहे, सुंदर आहे, कोमल आहे, न धूलम न ओलिम, धूल ग्रहण करत नाही आणि पाणी किंवा पसीना ग्रहण करत नाही. म्हणून या 5 गुणीवाले असल्यामुळे या पिंचीला ग्रहण करायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, या 5 गुणांच्यामुळे या पिंचीला ग्रहण केले जाते. आणि हे 5 गुण कशाचं द्योतक असतील तर जीवांचा विषयिक नाही, संयम धारण करणारे किंवा जीवांच्यावर दया दाखवण्याचं गुणाचं प्रतीक आहे म्हणून ही पिंची ग्रहण करायचं आहे. हां, तेच की संयम म्हणजे याचा अर्थ काय, एवढ्या जीवांना वाचवणार आहे ते. पूर्ण वर्षभर कालामध्ये पिंची द्यायचं महत्त्व काय आहे. बरेच जण पिंचीला बिन सांगता गुप्तदान बरेच जण देतात. का देतात माहिती आहे काय, एका वर्षामध्ये अनंत जीवांचं रक्षण करते. संध्याकाळी ज्यावेळी लघुशंकेला जातात महाराजजी, इतर टायमाला जात असतात किंवा आहारच्या वेळी बसताना, कुठे येताना बसताना, पुस्तक स्वाध्याय करत असताना, या सगळ्या गोष्टी वेळी मार्जन करतात. त्यावेळी सगळ्या जेवढ्या जीवांचं रक्षण होते ते सगळं या पिंचीमुळे होते ना. त्यामुळे बरेच जण, आणि ज्यांनी पिंची दान केलेलं आहे किंवा ज्यांनी त्यांच्या हातात दिलेलं आहे ते सवाल धरून किंवा काय त्यांचं नियम अटी संघाचे असतील त्यानुसार जी पिंची त्यांनी दिलेलं आहे त्या परिवाराला त्यातलं 40% पुण्य असते, त्या जीवांचं रक्षण झालेलं. म्हणून पिंचीसाठी एवढं महत्त्व आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे म्हणून ते बरीच माणसं नाही ते देण्याचा प्रयत्न करतात. आता या प्रकारे प्रतिलेखन नावाचं प्रकरण पूर्ण झालं. आणि या प्रकारे अचलत्व, केशलोच, विसुस्त शरीरता आणि प्रतिलेखनत्व इन 4 गुणों से युक्त लिंग नाम का दुसरा अधिकार पूर्ण झाला आहे. दुसरा अधिकार पूर्ण झाला आहे. आता तिसरा अधिकार चालू होणार आहे. आता तिसरा अधिकार शिक्षा अधिकार चालू होणार आहे. आणि शिक्षा अधिकारच्या माध्यमातून आचार्य भगवान आपल्याला समजावून सांगणार आहेत. पहिलाच शिक्षा अधिकारमध्ये 100 नंबरची गाथा आज आपण पूर्ण करतोय की जिन वचन प्रशंसा, जिनेंद्र भगवंतांच्या वचनाचं गणे प्रशंसा करल्यात. काय गातात पहिलं सांगतात, पहिलं बघूया. निपुणम विपुलम शुद्धम निकाचित मनुत्तरम पापच्छेदि सदा ध्येयम सावीर्यम वाक्य महर्तम. तर आचार्य भगवान इथं काय म्हणतात, जिनेंद्र भगवान के वचन निपुण, विपुल, शुद्ध, अर्थ से परिपूर्ण, सर्वोत्कृष्ट, पापनाशक, सबका हित करने वाले और सदा ध्येय रूप है. जिनेंद्र भगवंतांची वाणी कशी आहे, निपुण, विपुल आहे, शुद्ध आहे, अर्थाने परिपूर्ण आहे, सर्वोत्कृष्ट आहे, पापाचं नाशक करणारे आहे आणि सगळ्यांचं हित करणारे आहे आणि आपल्या ध्येयाला साध्य करून देणार आहे म्हणजे ध्येय रूप आहे म्हणून सांगितलं आहे. कायमस्वरूपी तुमच्या स्वाध्यायामुळे, जिन वचनामुळे तुमच्या लक्षात राहणार तुझं ध्येय काय आहे, मोक्षाला जायचं आहे. हे ध्येय तुम्हाला कोण साध्य करून देणार, ही जिनवाणी भगवंताचं, जिनेंद्र भगवंतांचं वचन. आता पुढे प्रश्न करतात, जिन वचन के विशेषणों का क्या अर्थ आहे. एवढी सगळी विशेषण सगळ्याचा अर्थ सांगा की, हे म्हणल्यात आचार्य बघा. मग सांगतात आता पहिलाच काय सांगतात, निपुण. निपुण हा शब्द आलाय पहिला. निपुण म्हणजे काय, जीवादी पदार्थों का नय एवं प्रमाणानुसार विवेचन करने से निपुण है. म्हणजे जीवादी जे पदार्थ आहेत नय आणि प्रमाणानुसार. नय आणि प्रमाण काय माहिती,
नय म्हणजे काय, वस्तूचा एका देशाला कथन करणे नय, आणि प्रमाण म्हणजे वस्तूच्या सर्व देशाला कथन करणे याचं प्रमाण. म्हणजे उदाहरण समजा हा पेरू आहे, नय याचा अर्थ काय, पेरू हिरवा एवढाच. आणि प्रमाण याचा अर्थ काय, तो हिरवा आहे, त्यात बी आहे, ती गोड आहे, तुरट आहे, काय त्याची वर देठ आहे, सगळ्या सिस्टीम सांगणे याला प्रमाण म्हणतात. याला नय आणि प्रमाण म्हणतात. या जीवादी पदार्थांचं नय आणि प्रमाणानुसार विवेचन करणे याला निपुण म्हणतात. सगळ्या जीवादींचं नाही जिनवाणीमध्ये किंवा जिनेंद्र भगवंतांचे वचन काय करतात, नयाने प्रमाणानुसार सगळं विवेचन केलेलं आहे. एका अपेक्षेनं बी आणि सर्व अपेक्षेनं बी केलेलं आहे कथन. हां, ह्यामुळं ते निपुण आहे. विपुल, विपुल म्हणजे काय, निक्षेप, निरुक्ती एवं अनुयोगद्वार आदि द्वारा जीवादी तत्वों का विस्तारपूर्वक निरूपण करने से विपुल है. विपुल म्हणजे जास्त मोठं. मग निक्षेप, निरुक्ती आणि अनुयोग म्हणजे चार नियोग, प्रथमानुयोग, कर्णानुयोग, चरणानुयोग, द्रव्यानुयोग, याच्याद्वारे की नाही जीवादी तत्वांचं विस्तारपूर्वक निरूपण केलेलं आहे, म्हणून त्याला विपुल म्हणलेलं आहे. जास्त विस्तारानं, विपुल म्हणजे जास्त जास्त विस्तारानं. कारण की ते 11 अंग 14 पूर्व प्रमाण आहे ना, त्यात 4 अनुयोग आहेत. सगळ्या प्रमाणाने वेगवेगळ्या प्रमाणाने सांगितले. निक्षेप निरुक्तीद्वारे सांगितले आहे. अशा पद्धतीनं जिनवानी विपुल प्रमाणात सांगितले म्हणून त्याला विपुल म्हणलेलं आहे. किती आहे, आयुष्यभर जरी जन्मल्यापासनं, आता वाचायला येत नाही जन्मल्यावर सोडा, परंतु ज्यावेळी वाचायला येते तेव्हापासून वाचायला चालू केलं आणि आयुष्यभर जरी वाचत बसले तर जिनवानी संपणार नाही, एवढी विपुल आहे. ते 6 महिने शास्त्र चढत होतं ते कुठल्या ठिकाणी, ते सांगतो ते नंतर, त्यात ह्यात घ्यायला नको कारण की घोळ उठते. पुढचं सांगितलं शुद्ध, पूर्वापर विरोध, पुनरोक्तादि दोष एवं राग द्वेष से रहित होने से शुद्ध है. म्हणजे काय, पूर्वा बी विरोध झाला नाही, आत्ता बी विरोध होत नाही. पुनरोक्ती दोषांना रहित म्हणजे काय, वारंवार तेच काय सांगितलं, नवीन नवीन सगळ्या जिनवानीमध्ये सांगितलंय. एकात जे सांगितले तेच सगळ्यात सांगितले असं नाही, वेगवेगळं सगळं सांगितलंय. असा दोष कुठला लागत नाही. आणि राग द्वेषानं रहित असल्यामुळे ते शुद्ध आहे. जिनवानी राग द्वेषानं रहित आहे. जिनेंद्र भगवंताचं वचन राग द्वेषानं रहित आहे. पूर्वापार विरोध कुणाचा होत नाही, समोर बी होत नाही, माघार बी विरोध होत नाही, आणि पहिला बी झाला नव्हता, आत्ता बी होणार नाही आणि भविष्यात बी होणार नाही. त्यामुळं ही सगळी जी आहे ती यामुळं त्याला शुद्ध म्हणलेलं आहे, सगळ्यात शुद्ध. हां, निकाचित, निकाचित, निकाचित याचा अर्थ काय, अर्थ से भरपूर, अर्थ से परिपूर्ण. अर्थ से भरपूर म्हणजे काय, प्रत्येक जिनवानीच्या वचनामध्ये प्रत्येक वेगवेगळा अर्थ आहे. एक शब्द जरी असेल त्याचे अनेक अर्थ निघणार आहेत. धवला ग्रंथामध्ये नयाच्या आणि प्रमाणाच्या अपेक्षेने जे सांगितले ते घ्यायला पाहिजे. काय सांगितले, धवलाजी ग्रंथामध्ये पुस्तक नंबर 2 मध्ये आचार्य भगवंत सांगितले, एक शब्दार्थ अनेक अर्थत्वात. काय सांगितलं आहे, शब्द एक आहे पण त्याचे अर्थ अनेक आहे. एक शब्दात अनेक अर्थत्वात हे सांगितलेलं आहे. त्यामुळे नाही अर्थानं भरपूर आहे ते प्रत्येक शब्दाचा. आणि आचार्य भगवंतांनी काय केलं माहिती आहे का, एका ग्रंथामध्ये असं सांगितलं आहे, आचार्य भगवंत ज्यावेळी शास्त्राची रचना करत असतात संस्कृत आणि प्राकृतमध्ये. ती रचना करत असताना नाही, समजा रचना करायचं सूत्र आहे, ज्यावेळी सगळं त्यांनी विचार करून विचार विनिमय करून नाही सूत्राची एका रचना केली, आणि तरी बी आणि परत शोधालेत त्यातलं काय कमी करता येते, काही थोड्या ह्यानं नाही जास्त सांगता येते काय करून नाही. एक जरी शब्द कमी झाला त्यातला, समजा एवढं सगळं केलं आणि त्यातला एक शब्द कमी झाला तर त्यांना एवढा आनंद होतोय की जसं काही कुठल्या आई वडिलांना मुलगा झाल्यावर आनंद होते तेवढा आनंद त्या आचार्यानं होते. हां, कमी सूत्रामध्ये जास्त अर्थ कळायला पाहिजे या अपेक्षेनं सांगितलं जाते. ही गोष्ट महत्त्वाची आहे ना आम्हाने, म्हणून त्या आचार्यांना एवढं त्याचं हे होते. त्यामुळं आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक सांगितलं आहे, म्हणून अर्थानं भरपूर आहे म्हणून सांगितलं आहे. अनुत्तर, अनुत्तर याचा अर्थ काय सांगितलं आहे, अनुत्तर याचा अर्थ आहे प्रतिपक्ष रहित एवं सर्वोत्कृष्ट. सर्वोत्कृष्ट म्हणजे काय, अनुत्तर म्हणजे प्रतिपक्षानं रहित आहे, त्याचा प्रतिपक्ष नाही. कारण की हे जिनवाणी जे आहे ते 100% सत्यच आहे, त्यामुळे त्याचा प्रतिपक्ष नाही, त्याला विरोध करणारा. आणि सर्वोत्कृष्ट आहे, सगळ्या जगामध्ये सर्वोत्कृष्ट आहे ही जिनवाणी. कारण की जे खोटं ठरणार नाही ते उत्कृष्ट आहेच ना, आणि जे खोटं ठरणार आहे ते अनुत्कृष्ट आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वोत्कृष्ट जगामध्ये सर्वोत्कृष्ट असणार आहे. बघा अजैन लोक बी जिनवानीला किती स्वीकारतात, कारण की हे खोटं होत नाही ना, खरंच आहे म्हणून स्वीकारतात, म्हणून त्याला सर्वोत्कृष्ट म्हणलेलं आहे.
पापच्छेदी. पापच्छेदी म्हणजे काय? पापाचं छेदन करणारे आहे. म्हणजे ज्ञानावरणादी द्रव्य कर्म रूप मल एवं अज्ञानादि भाव मल अथवा घातिया कर्म रूप पाप का नाश करने वाले है. म्हणजे ज्ञानावरणादी 8 कर्म असतील, द्रव्य कर्म जे 8 असतील त्यांचं अज्ञानादि भाव मल असेल, कर्मरूपी मल असेल किंवा घातिया कर्म अघातिय कर्म असेल की या सगळ्याचं नाश करणार आहे म्हणून त्याला पापच्छेदी म्हणलेलं आहे. हे पापाचा नाश करते म्हणून जिनवाने. किती अर्थ सांगितले बघा. आणि पुढे सांगितले सार्वीय. सार्वीय याचा अर्थ काय? सगळ्या प्राण्यांची हितकारी करणार आहे. जगातला कोणताही प्राणी असू दे, कुठल्याही समाजाच्या, फक्त जैनान म्हणलंय का तिथं? नाही. जेवढे जगातले सगळे प्राणी मात्र आहेत, कोण का नाही या जिनवाणीचा आश्रय घेईल त्यांचं हित करणारीच आहे. सार्वभौम. ही गोष्ट महत्त्वाची आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे, काय काय वाणी, काय काय पुस्तकं नाही, काय कायांचाच फायदा करतात. परंतु एकमेव जिनेंद्र भगवंतांची जी वाणी आहे आणि जिनवाणी आहे ती जगातल्या सगळ्या प्राणीमात्राचं हित करणारे आहे. कोण त्याचा आश्रय घेईल, कोण त्याचं पठण पाठन करेल, त्या सगळ्या जीवांचं कल्याण करणारी, हित करणारीच ते आहे म्हणून सांगितलं आहे. पुढे सांगितले सदाध्येय. 8 नंबरचं कोण? सदाध्येयचं काय? अर्हनिश ध्येय रूप आहे. अर्हनिश म्हणजे पुढं परंपरेनं नाही आमच्या ध्येयापर्यंत पोहोचवणारे आहे आणि सारखं ध्येयाला काय आठवण करून देणार आहे. तुझं ध्येय काय आहे? मोक्ष. ते मोक्षाची आठवण सारखं जिनवानी करून देणार आहे म्हणून अर्हनिश ध्येय रूप आहे म्हणून सांगितलेलं आहे. आता पुढं गद्य. जिन वचन के अभ्यास से प्रकट होने वाली गुण. जिन वचनाच्या अभ्यासामुळे प्रकट होणारे कोणते गुण आहेत ते एका गाथ्याच्या माध्यमातून सांगायलात. ती 101 नंबरची गाथा आहे. ती 101 नंबरची गाथा. आता ही गाथा लांबडी आहे, त्यानुसार वाचून पुढे घ्यायचं आहे. सर्व भाव हितावबोध परिणाम संवर प्रत्यग्र संवेग रत्नत्रय स्थिरत्व तपोभावना परदेशकत्व लक्षण गुणाहा सप्त संपद्यन्ते जिन वचन शिक्षया. तर आचार्य भगवान इथं काय म्हणतात? या 101 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून सांगितलं, जिनेंद्र देव के वचनों का अभ्यास करने से हिताहित का ज्ञान. हिताहिताचं हित आणि अहिताचं ज्ञान होते. भावसंवर होते म्हणजे कर्माला थांबवण्याची प्रक्रिया होत्या. नवीन संवेग होतोय. रत्नत्रयामध्ये स्थिरता. रत्नत्रयामध्ये स्थिरता म्हणजे सम्यदर्शन, संविधान, समीचारित्रामध्ये स्थिरता. तपामध्ये वृद्धी होते म्हणजे वाढ होते. भावना निर्माण होते. परोपदेश में कुशलता. पराला उपदेश देण्यामध्ये कुशलता निर्माण होते. हे 7 गुण प्रकट होतात म्हणून सांगितले की कशामुळं? जिनेंद्र भगवंतांच्या वचनांचा अभ्यास केल्यामुळे हे 7 गुणांची प्रकटीकरण होते. ही गोष्ट महत्वाची. संक्षिप्तमध्ये सांगितले, स्पष्टीकरण तुम्ही केलं. पुढे प्रश्न करतात. यह गद्य द्वारा शिक्षा में जो 7 गुण होते हैं, असं तेच की 7 गुणाचं बताते सांगितलं. हैं. संपूर्ण पदार्थों में कौन सा हित रूप है, कौन सा अहित रूप है, इनका ज्ञान जिन वाक्यों से होता है. इस प्रकार ध्येय का ज्ञान और उपादेय का ज्ञान होता है. बरोबर आहे. आता तुम्ही सांगितलं हां तसंच आहे. आणि यात अजून डीपमध्ये येणार आहे. त्यात जरा डीपमध्ये आहे. त्यामध्ये गाथा आणि नुसता अर्थ सांगितला आहे जास्त. ते जिनमती माताजीने लिहिलेलं आहे, हे विशुद्धमती माताजीने लिहिलेलं आहे. त्यामुळं या गोष्टी आहेत, डीपमध्ये येईल. आता आणि पुढे प्रश्न करल्यात. आत्मा का हित इंद्रिय सुख में हे या आत्मिक सुख में. आपल्या आत्म्याचं हित कशामध्ये आहे? इंद्रिय सुखामध्ये आहे का आत्मिक सुखामध्ये आहे? पुढे विचारणार. इंद्रिय सुख तो आत्मा का अहित करने वाला है क्योंकि वह सुख मात्र दुख के प्रतिकार स्वरूप है, अल्पकाल रहकर नष्ट हो जाने वाला है, इंद्रिय और पदार्थ के अधीन है, राग भाव उत्पन्न करके आत्मा को कर्मों से बद्ध करता है, उसकी प्राप्ति भी दुर्लभ है, दुर्गति का मार्ग है, शारीरिक आयाम से उत्पन्न होता है, अपवित्र शरीर से उत्पन्न होता है, दुख से मिश्रित रहता है, कर्मों के अधीन है और पाप का बीज है, अतः इंद्रिय सुख से आत्मा का हित कदापि नहीं होता. एवढी कारणं सांगितल्यात. किती कारणं सांगितले? 11 कारणं सांगितले. की एक गोष्ट लक्षात घ्या, इंद्रिय सुख आहे आत्माचं अहित करणार आहे. हित कधी करणार? कशामुळं? कारण की हे जे इंद्रिय सुख आहे मात्र दुःखाचं प्रतिकार रूप स्वरूप आहे म्हणून सांगितले. ते दुःखाला उत्पन्न करणार आहे.
पुढं काय सांगतात, ते थोड्या काळापर्यंत राहतात आणि नष्ट होत जाते इंद्रिय सुख. त्यानंतर काय सांगितले, ते पदार्थांच्या आणि इंद्रियांच्या आधी नाही म्हणून सांगितले. पुढे सांगितले राग भावाला उत्पन्न करणाऱ्या आणि आत्माला कर्माशी बद्ध करणारा आहे. पुढं काय सांगतात 5 नंबर, त्याची प्राप्ती दुर्लभ आहे. इंद्रिय सुखाची प्राप्ती दुर्लभ आहे. इंद्रिय सुख 100% प्राप्त होत थोडं होत. दुर्गतीचा मार्ग आहे म्हणून सांगितले. इंद्रिय सुख हे दुर्गतीचा मार्ग आहे. परत शारीरिक आयामुळं शरीरामुळं उत्पन्न होते. 8 नंबर काय सांगितले, अपवित्र शरीरापासून उत्पन्न होते. अपवित्र शरीरापासून बी उत्पन्न होते किंवा दुःखानं मिश्रित आहे, कर्माच्या अधीन आहे आणि पापाचं बीज आहे म्हणून सांगितलं आहे. एवढी कारणं आहेत. त्यामुळं इंद्रिय सुख हे आत्माचं हित कदापि करू शकत नाही हे सांगायला आहेत. पुढे सांगतात आता, आत्मिक सुख कर्मों के नाश से स्वयमेव आत्मा में उत्पन्न होता है. आणि आत्मिक सुख काय आहे, कर्माच्या नाशामुळे स्वतः आत्म्यामध्ये उत्पन्न होते. आत्मा के साथ शाश्वत रहने वाला है और इस सुख की प्राप्ति के लिए हितेच्छु भव्यजन सदा प्रयत्न करते हैं, क्योंकि यही सुख आत्मा का हित है. जिन वचन के अभ्यास से ही हित रूप आत्मिक सुख का और अहित रूप इंद्रिय सुख का ज्ञान होता है. आणि आत्मिक सुख काय आहे, कर्माचा नाश करणार आहे आणि स्वयमेव कर्माचा नाश झाल्यामुळं स्वतःच्या आत्म्यामध्ये उत्पन्न होणार आहे म्हणून ते आत्मिक सुख आहे. पुढे काय म्हणतात, ते आत्म्याबरोबर कायमस्वरूपी राहणार आहे. जरी अमानिकने मोक्ष प्राप्त झाला तरी सुद्धा ते आत्मिक सुख बरोबरच असणार आहे, कायमस्वरूपी, कधी नष्ट होणार नाही हे सांगितलं. आणि या सुखाची प्राप्ती करण्यासाठी जे हितोच्चू भव्य जीव आहेत ते कायमस्वरूपी प्रयत्न करत असतात. मुमुक्षू ते कायमस्वरूपी प्रयत्न करत असतात आणि हे सुख आत्माचं हित करणारं आहे. आणि जिनेंद्र भगवंतांच्या वचनांचा अभ्यास केल्यामुळं हितरूप आत्मिक सुख कोणतं आहे आणि अहितरूप इंद्रिय सुख कोणतं आहे याचं ज्ञान होतं आहे. कशामुळे ज्ञान होते, जिनेंद्र भगवंतांच्या वाणीमध्ये जिनवाणीमुळं आम्हाला आत्मिक सुख कोणतं आहे आणि इंद्रिय सुख कुठं आहे हे कळणार आहे. जर हेच आम्हाला जर स्वाध्याय केलं नाही तर आत्मिक सुख आणि इंद्रिय सुख काय कळणार आहे हो. आम्ही त्यातच लिप्त राहणार. ज्यांना माहीत नाही ते इंद्रिय सुखामध्ये लिप्त आहेत, ते मिळवण्याचा प्रयत्न करल्यात. आणि ज्यांना माहीत झाले ते आत्मिक सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करल्यात. मग आम्हाला आत्मिक पाहिजे का इंद्रिय म्हणून सांगितलं. आता दुपारच्या भागामध्ये आचार्य भगवान भावसंवर आदी परिणाम जे सांगितले होते ते काय आहे ते सांगणार आहेत. की भावसंवर किंवा परिणाम संवर, रत्नत्रय स्थिरता, प्रत्येक संवेक्त, भावना, परदेशित्व ही जी गुण आहेत ह्याच्या गुणांचं कथन दुपारच्या भागामध्ये आचार्य भगवान करणार आहेत. मी एवढीच भावना करतो की याच्या माध्यमातून प्रत्येक जीवानं ओळखून घ्यावं की इंद्रिय सुख आहे आपलं अहित करणारं आहे आणि आत्मिक सुख आहे आपले हित करणार आहे. ही भावना करून आत्मिक सुखाची इच्छा करणारी जीवांनी आत्माच्या सुखाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ करायला पाहिजे. त्यावेळी त्याला मिळेल एवढी भावना करतो आणि वाणीला विनंती देतो. जे बोला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की